नमस्कार. आरआरसी ब्रॉडबँड इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन ज्यांनी वापरलेलं आहे त्या हॅपी कस्टमर आज आपल्या सोबत आहेत. नामांकित असे ॲडव्होकेट मनोज अग्रवाल आपल्या सोबत आहेत. जाणून घेऊया त्यांचा अनुभव. नमस्कार सर, आरआरसी मध्ये स्वागत आहे. तुमचा काय अनुभव आहे आरआरसी इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन तुम्ही यूज केलं तेव्हापासून? नमस्कार, मी ॲडव्होकेट मनोज अग्रवाल बोलतो. आजच्या या विषयात आपल्याला आपण म्हणतो रोटी कपडा और मकान या गरजेच्या वस्तू आहेत. तर याच्या पलीकडे इंटरनेट येतं ज्याच्याशिवाय काही शक्य नाही. आमच्या फील्डमध्ये आम्हाला जजमेंट शोधावं लागतं. लेटेस्ट काय जजमेंट झालेलं आहे कोणत्या हायकोर्टाचं सुप्रीम कोर्टाचं, त्यासाठी इंटरनेटची खूप जास्त आवश्यकता असते. पूर्वीचे अनुभव काही वेगळे होते, त्याचं आपण आता इथे उल्लेख करणे योग्य नाही. परंतु जेव्हापासून मी आरआरसी हाय स्पीड इंटरनेट घेतलं तेव्हापासून मी अत्यंत समाधानी आहे. मला खूप यांचे फास्ट, इफेक्टिव्ह आणि जबरदस्त सर्व्हिसेस मिळत आहे. आणि मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपणही यांच्या बेस्ट सर्व्हिसेसचा लाभ घ्यावा आणि एक एक्सपिरियन्स घ्यावा की बेस्ट सर्व्हिसेस हाय स्पीड इंटरनेट कसा असतो याच्याबद्दल. धन्यवाद. दर्शकांना, तुम्ही हॅपी कस्टमर म्हणून आज आपल्यासोबत जे मनोज अग्रवाल, ॲडव्होकेट मनोज अग्रवाल आहेत, तुम्ही त्यांचा अनुभव घेतलेला आहे. तसाच तुम्हाला जर हॅपी कस्टमर म्हणून आमच्यासोबत जुळायचं असेल तर खाली तुम्हाला एक नंबर दिला जाईल. त्या नंबरवरती फोन करा आणि थेट माझ्यासोबत म्हणजे अँकर नेहासोबत बोलण्याची आणि भेटण्याची संधी मिळवा. ना रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्याकडे आहे आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काय वर्षाचा नवा प्लॅन? नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. आरआरसी संस्थापक बंडू देशमुख यांचा वाढदिवस दणक्यात साजरा. विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन. पश्चिमच्या पराभवाचे खापर पूर्वच्या नेत्यांवर, भाजपमध्ये तक्रार, कारवाई केली तरी कोणी गुलदस्त्यात. सुपर स्पेशालिटीमध्ये 200 बेडची व्यवस्था. आजपासून सुरू झाला आंतररुग्ण सेवा विभाग. थंडीचा जोर कायमच. कमाल व किमान तापमानात घट. रात्रीतून थंडीचा वाढतो रोज जोर. रेल्वेचे मेगा ब्लॉकची तारीख बदलली. काही गाड्यांचे वेळापत्रक बदलले. आता सविस्तर बातम्या. आरआरसी समूहाचे संस्थापक संचालक तथा दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट वर्तमानपत्राचे मुख्य संपादक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख यांचा वाढदिवस आरआरसी प्रायव्हेट लिमिटेडच्या मुख्य कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर आज विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन शहरात करण्यात आले होते. आरआरसी समूहाचे संस्थापक संचालक तथा दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट वर्तमानपत्राचे मुख्य संपादक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख यांचा वाढदिवस आरआरसी प्रायव्हेट लिमिटेडच्या मुख्य कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुख्य संपादक प्रदीप देशमुख, कार्यकारी संचालक पंकज देशमुख, संजय देशमुख, नरेंद्र देशमुख, अभिजित वरुले, हितेश अग्रवाल, प्रतीक मंत्री, चिन्मय देशमुख, निखिल पडघन, युनिट हेड राजेश निखाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंडित सुदर्शन शर्मा यांनी शुभ आशीर्वाद दिले. यावेळी अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. मागील 23 वर्षांपासून आरआरसी सिटी न्यूजने पत्रकारिता क्षेत्रात अभिमानास्पद ठसा उमटवलेला आहे. यासाठी आरआरसी न्यूजचे मुख्य संपादक प्रदीप देशमुख यांनी आजवर केलेले कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. मनाला फार आनंद वाटला की चला आपण इथं राहून इतक्या वर्षांपर्यंत पाहिले इतके बॅनर कधीच नाही पाहिले. दादांचे आमच्यावर बरेचसे उपकारी आहेत आणि दादामुळे आम्ही आज प्रगती पथावरही आहे. दादांनी केलेली आम्हाला एक फार मोठी एक जीवनातील
2 टाइम 2 घासायची जी सवय दिलेली आहे. प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आरआरसी नेटवर्कच्या मुख्य कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी अकोला जिल्हा केबल ऑपरेटर असोसिएशनचे युसुफ सुखीवाले, सुवर्णसिंग खटोळ, निलेश वानखडे, शिवा जोडकर, मनोज वाधवानी, राजू पठाण यांच्यासह असोसिएशनचे सदस्य, आरआरसी सिटी न्यूज वृत्त विभागाचे विजय चव्हाण, मिलिंद गायकवाड, नेहा पाटील, मानसी मैन, विशाल बोरे, अकबर खान पठाण, दीपक यादव, महादेव पद्मने, सुरेश राठोड, राम तिवारी, पवन इंगळे यांच्यासह वितरण विभाग, तांत्रिक विभागाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रोग्रामिंग हेड पल्लवी डोंगरे यांनी केले. अकोला पूर्वमध्ये राहणाऱ्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी अकोला पश्चिममध्ये पक्षविरोधी काम केल्याने निष्कासित केल्याची माहिती समोर येत आहे. याविषयी भाजपाने अधिकृत कुठलीही माहिती दिली नाही. त्यामुळे या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अकोला पश्चिममध्ये झालेल्या दारुण पराभवाचे कारण भाजपने शोधले असून 6 जणांवर निष्कासनाची कारवाई केली गेली. पण अकोला पूर्वमध्ये राहणाऱ्या 3 आणि 1 इतर जिल्ह्यातील एका पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या निष्कासनाची तक्रार कोणाची आणि कारवाई केली तरी कोणी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अकोला पश्चिममध्ये केवळ 2 पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरत कारवाई केली. यापूर्वीच बंडखोर डॉक्टर अशोक उळंबे आणि हरीश अलिमचंदानी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान निष्कासित केलेल्या पदाधिकाऱ्यांना त्यांना पक्षाने निष्कासित केले असे कुठलेही पत्र दिले नाही. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या 7 पदाधिकाऱ्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल तसेच विरोधकांशी हात मिळवणी करून भाजप उमेदवाराविरुद्ध काम केल्याचा ठपका ठेवत भाजपचे प्रतुल हातवळणे, गिरीश गोखले, उमेश गुजर, आशिष पवित्रकार, राजू टाकडकर, हरिभाऊ काळे व सौरभ अशोक शर्मा या 7 जणांना पक्षाच्या घटनेनुसार शिस्तभंग समितीने दिलेल्या अधिकारानुसार 6 वर्षांकरिता भाजप कार्यकारिणी तसेच सदस्य पदापासून निष्कासित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मंगळवार 17 डिसेंबर पासून आंतररुग्ण सेवा सुरू झाली आहे. त्यासाठी कार्यरत 10 आरोग्य सेवा विभागामध्ये प्रत्येकी 20 याप्रमाणे रुग्णालयात नवीन 200 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग रुग्णसेवेत कार्यान्वित आहे. या रुग्णालयात कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, रेडिओ विभागात केवळ बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध होती. विभागांसह पॅथॉलॉजी, ॲनेस्थेसियालॉजी, यूरोसर्जरी व न्यूज ओनेटॉलॉजी हे 5 नवीन विभाग मिळून 10 विभागात आंतररुग्ण सेवा सुरू होत आहे. त्या दृष्टीने मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधांची उपलब्धता काही प्रमाणात करण्यात आली आहे. याच दिवशी रुग्णालयातील आंतरविभागात अँजिओप्लास्टीची पहिली शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट 2022 पासून सध्या 9 सहयोगी प्राध्यापक आणि 12 वरिष्ठ निवासी डॉक्टर प्राध्यापक आहेत. आणखी 10 वरिष्ठ निवासी प्राध्यापक आणि 10 सहयोगी अशा 20 प्राध्यापक डॉक्टरांची रिक्त असलेली पदे भरण्याची गरज आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात 10 नवीन विभाग कार्यान्वित होतील. 6 विभागात ICU सेवाही उपलब्ध होईल. सर्वोपचार रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण कक्षातून संदर्भित रुग्णांवर येथे उपचार होतील. 20 तज्ञ डॉक्टरांची आणखी गरज. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आंतररुग्ण सेवा सुरू करण्यासाठी अधिपरिचारिका व 4th श्रेणी कर्मचारी संख्या पुरेशी आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मंगळवार 17 डिसेंबर पासून आंतररुग्ण सेवा सुरू झाली आहे. 3-4 दिवसांपासून थंडीचा प्रकोप जाणवत आहे. सोमवारी सकाळी 10.1 अंश तापमानाची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत किंचित वाढ दिसली तरी थंडीचा जोर कायम होता. उत्तर भारतातील शीतलहरींचा प्रभाव चांगलाच ग्रासत आहे. काही दिवसांपासून 10 अंशाखाली तापमान असल्याने नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. आणखी काही दिवस ही स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या वातावरणाशी समरस होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. उत्तर भारतातील थंडीचा हा परिणाम आहे. दिवसभर गारठा असल्यामुळे गरम कपडे घातल्याशिवाय नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत. रात्रीच्या वेळी थंडीपासून बचावासाठी शहरी आणि ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. गारठवणाऱ्या थंडीचा सामना जिल्ह्यातील नागरिक सध्या करीत आहेत. अकोल्याचे कमाल तापमान हे 30 अंशांवर गेले असून किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअसवर
स्थिरावले आहे, त्यामुळे नागरिकांना थंडीचा त्रास होत आहे. इतकेच नाही तर वाऱ्यामुळे गारवा अधिक जाणवत आहे. मकर संक्रांतीचा सण महिनाभरावर येऊन ठेपला आहे, त्यामुळे बाजारात पांढऱ्या काळ्या तिळाची मागणी वाढली आहे. मात्र किरकोळ बाजारात तिळाचे दर 170 ते 175 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तिळाच्या दराच्या वाढत्या महागाईने मकर संक्रांतीचा गोडवा हिरावला जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यंदा दरवाढीच्या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी तिळाची साठवणूक केली होती. मागील काही दिवसांपासून बाजार समिती तिळाला मिळत असलेले 13,500 ते 14,000 रुपये प्रति क्विंटलचे दर आता 10,675 रुपयेपर्यंत घसरले आहेत. किरकोळ बाजारात मात्र तिळाचे दर 170 रुपये प्रति किलो पर्यंत आहेत. तीळ संक्रांतीच्या पृष्ठभूमीवर तिळाचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. तिळाचे काहीशे दर वाढले असले तरी गुळाचे दर मात्र स्थिर आहेत. मागील वर्षी 40 ते 45 प्रति किलोवर असलेले गुळाचे दर यंदाही तेवढेच असल्याचे व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. येत्या काही दिवसात गुळाचे दरही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अतिवृष्टी अवकाळी पाऊस झाल्यानंतर हाताशी आलेले पीक आता वन्यजीवांच्या तावडीत सापडले आहे. दहिगाव गावंडे येथे मोठ्या प्रमाणात रानडुकरांची दहशत असून यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. अकोला तालुक्यातील दहिगाव गावंडे परिसरात शेतातील पिके रानडुक्कर आणि वन्यप्राणी शेतातील तुरीचे पीक नष्ट करीत आहेत. वन्यप्राण्यांचे कळप पिकांवर हल्ला चढवत आहेत. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस तथा हायब्रिड ज्वारीचे अतोनात नुकसान झाले आहे आणि आता तूर पीक साथ देईल अशी अपेक्षा असताना वन्यप्राणी पीक नष्ट करीत आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. रानडुक्कर शेतकऱ्यांवर हल्ला करण्याची शक्यता असते, त्यामुळे हाकलता येत नाही अशा पेचात शेतकरी सापडले आहेत. दहिगाव गावंडे येथील शेतकरी कृष्णा मालठाणे नामक शेतकऱ्याची तूर रानडुकरांनी नष्ट केली. त्यांनी पंचनामा करून आर्थिक मदत करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे. आज माझ्या शेतामध्ये या रानडुकराचं खूप नुकसान आहे आणि पूर्ण या तुरीच्या भरोश्यावर आमचं जीवन होतं. आता पहिले सोयाबीन पूर्ण मातीमोल झालं आणि आता या डुकराचा सत्यानाश तुम्ही पाहून घ्या. हे शेतामध्ये काय कंडिशन केली त्यांनी. पूर्ण आमचं तुरीच्या भरोश्यावर पूर्ण हे 12 महिन्याची किस्त काढली. आमचा घर खर्च सर्व हे असून तरी रानडुकराच्या या हैदोसामुळे सत्यानाश झाला आहे. रोजची अर्धा एकर पाऊण एकर तूर खाणं लावली आहे. त्यामुळे यांना मारायची परमिशन द्यावी, नाहीतर वन विभागानं काही ना काही आम्हाला तातडीची मदत करण्यात यावी ही विनंती. काळवीट किंवा निलगाईने लाथ मारलेल्या जखमी अजगराला वाचविण्याचे पुण्यकर्म बाळकाळणे यांनी केले आहे. वन्यजीव वाचविण्याचे त्यांचे अथक परिश्रम नेहमीप्रमाणे पाहायला मिळाले. केडीवेडी येथे एक अजगर शेतात बसलेला दिसला, त्यामुळे शेतकरी घाबरले व दूर उभे राहिले. माहिती मिळाल्यावर अकोला रेस्क्यू टीमचे सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळकाळणे यांना बोलावले. बाळकाळणे, वन कर्मचारी तुषार आवारे घटनास्थळी गेले. अजगराच्या तोंडाला जखम असल्यामुळे अजगर सुन्न झाला होता. पशुवैद्यकीय रुग्णालयात नेऊन अजगरावर शस्त्रक्रिया करण्यात आली. भला मोठा अजगर वाचावा म्हणून पुढाकार घेणारे गावातील प्रफुल्ल नागोलकर, गोलू नागडे, गोटू देशमुख, कृष्णा ताठे, तुषार हिवरे, किशोर खेडकर घटनास्थळी हजर होते. RFO विश्वास थोरात व वनपाल गजानन इंगळे यांच्या सूचनेनुसार अजगराला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. अजगरावर 2 तास शस्त्रक्रिया चालली. डॉक्टर जगदीश बुक्तारे, डॉक्टर दीपक उकाळे, डॉक्टर अनंत पाटील, डॉक्टर गजेंद्र अमलकार, सहाय्यक अश्विन लव्हाळे, निखिल वरणकार या चमूने शस्त्रक्रिया पार पाडली. डॉक्टरांच्या मते अजगराला नीलगाय किंवा काळवेटाने लाथ मारली असावी, तेव्हाच तो जखमी झाला. अजगर हा हरिण, रानडुक्कर, माकडे, घुशी, उंदीर खाऊन निसर्ग चक्र सुरक्षित ठेवतो, अशी माहिती बाळकाळणे यांनी दिली. वन्यजीव सेवेत 65च्या वर अजगर सुरक्षित जंगलात सोडले. वन विभाग टीम व सर्पमित्रांच्या सहकार्याने सेवा झाली असल्याचे मत व्यक्त केले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम.
अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या विभागस्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले असून या स्पर्धेत अकोला व वाशिम जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे संघ सहभागी झाले आहेत. अकोला वाशिम जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या उच्चस्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथील वसंत देसाई स्टेडियम मैदानावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजानन पुणकर उपस्थित होते, तर शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य सुरेशदादा खोटरे, क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट, अध्यापन अधिकारी रतनसिंह पवार, गट शिक्षणाधिकारी श्याम रावत उद्घाटक म्हणून उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या शाळेचा गौरव व्हावा असे आवाहन यावेळी उपस्थित सर्व संघटनांच्या खेळाडूंनी केले व स्पर्धेतील विजेत्या संघाची निवड केली. विभागीय स्पर्धेसाठी होणार आहे प्रतिमा पूजनानंतर कार्यक्रमाला आरंभ झाला. अतिथींच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. खेळाडूंनी खेळ भावना ठेवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे, आपल्या शाळेचे नाव चमकवावे असे आवाहन अतिथींनी केले. स्पर्धेत सामील सर्व संघातील खेळाडूंनी पथसंचलन करून अतिथींना अभिवादन केले. स्पर्धेतील विजेता संघाची निवड विभागीय स्पर्धेसाठी होणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील सिंदी रेल्वे स्थानकात नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे बुधवार 18 डिसेंबर रोजी रद्द झालेली वर्धा भुसावळ एक्सप्रेस त्या दिवशी पूर्ववत धावणार आहे. त्याऐवजी गुरुवार 19 डिसेंबर रोजी वर्धा स्थानकातून रद्द करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे मंडळ कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंदी रेल्वे स्टेशन आणि यार्डात रिमाल्डिंग कार्यासाठी नॉन इंटरलॉकिंग करण्यात येत आहे. त्यामुळे पॉवर ब्लॉक करण्यात येत आहे. त्यानुसार ट्रेन क्रमांक 11-122 वर्धा भुसावळ एक्सप्रेस गुरुवार 19 डिसेंबर रोजी धावणार नाही. ट्रेन क्रमांक 12-160 जबलपूर अमरावती एक्सप्रेस मंगळवार 17 रोजी रद्द झाली होती. रेल्वे सूत्रांच्या नुसार ट्रेन क्रमांक 11-039 कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस बुधवार 18 डिसेंबर रोजी वर्धापर्यंत धावेल. वर्धा ते गोंदियापर्यंत रद्द राहील. 2 दिवसात ट्रेन क्रमांक 11-040 गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस वर्धा येथून निर्धारित वेळेत प्रस्थान करेल. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. RRC संस्थापक बंडू देशमुख यांचा वाढदिवस दणक्यात साजरा. विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन. पश्चिमच्या पराभवाचे खापर पूर्वच्या नेत्यांवर, भाजपमध्ये तक्रार, कारवाई केली तरी कोणी गुलदस्त्यात. सुपर स्पेशालिटीमध्ये 200 बेडची व्यवस्था. आजपासून सुरू झाला आंतररुग्ण सेवा विभाग. थंडीचा जोर कायमच. कमाल व किमान तापमानात घट. रात्रीतून थंडीचा वाढतो रोज जोर. रेल्वेचे मेगा ब्लॉकची तारीख बदलली. काही गाड्यांचे वेळापत्रक बदलले. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.